नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. मी आमदार बोलतो. या युग बदल न्यूज मराठीच्या कट्ट्यावर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक संभाव्य उमेदवार सम्राटजी डोंगरदिवे यांची युग बदल न्यूज मराठीला विशेष मुलाखत. नमस्कार. आज युग बदल न्यूज मराठीच्या कट्ट्यावर चाऊल विधानसभेची मूर्तिजापूर मतदारसंघातील इच्छुक आदरणीय सम्राट भाऊ डोंगरदिवे हे गेल्या अनेक वर्षापासून मूर्तिजापूर मतदारसंघ आणि बार्शी टाकली मतदारसंघासोबतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने शासन दरबारी मांडण्यासाठी कार्यरत आहे. आणि चाहूल विधानसभेची मी आमदार बोलतो या युग बदल न्यूज मराठीच्या कट्ट्यावर आज आपण त्यांच्याशी संवाद साधू. आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि या मतदारसंघामधून ते आमदारकीसाठी त्यांनी तो मतदारसंघ का निवडला आणि आमदार झाल्यानंतर ते कुठल्या प्रश्नांसाठी लढतील, ह्या दोन विषयावर आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. युग बदल या न्यूज मराठी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी युग बदल या न्यूज मराठी चॅनलशी जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलचा वापर करावा व पाहावं असं सुद्धा त्यांना आवाहन करा. आणि आत्ताच मला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला की आपण मूर्तिजापूर मतदारसंघ का निवडला, तर प्रामुख्यानं माझा जन्म जो आहे तो मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये झालेला आहे. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातला मी रहिवासी असल्यामुळे साहजिकच त्या मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करणे हा माझा त्यामागचा उद्देश आहे. या मतदारसंघासाठी आपण आहे की बा युवकांना जो रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आपण आमदार झाल्यानंतर काय करणार? सर्वप्रथम आपण या राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये MIDC ह्या मोठ्या प्रमाणात उभ्या करणे, तिथं कारखानदारी उभी करणे, शेतीपूरक उद्योगधंदे उभे करणे, जेणेकरून इथल्या युवकांना चांगलं काम मिळेल, हा माझा पहिला प्रयत्न राहील. दुसरं, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी वन्य प्राण्यांचा. शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा खूप मोठा त्रास आहे. त्या वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्याची सुटका होण्यासाठी मी त्या ठिकाणी क्लस्टर कंपाऊंडसारखी एक योजना आहे ती संपूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहे. तथा या मतदारसंघामध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेक लोकांना रोग झालेले आहेत. किडनीचे रोग असतील किंवा अनेक प्रकारचे शुगर असेल, BP असेल, अशा अनेक प्रकारच्या रोगांना त्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी कसं उपलब्ध करून देता येईल जेणेकरून त्यांचं आरोग्य दुरुस्त राहील, चांगलं राहील, हा एक माझा पुढचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकांना शिक्षणाचं जे महत्त्व सांगितलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं, गाडगे महाराजांनी सांगितलं, ते शिक्षण लोकांना मोफत उपलब्ध झालं पाहिजे किंवा त्यांना चांगलं उच्च दर्जाचं कसं शिक्षण आपल्याला या ठिकाणी देता येईल, हा सुद्धा माझा प्रयत्न या ठिकाणी राहील. आणि उच्च शिक्षणासाठी इथल्या सगळ्या तरुणांना पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागते, नागपूरला जावं लागते, त्या लोकांना याच ठिकाणी कसं आपल्याला शिक्षण उपलब्ध करून देता येईल, हा सुद्धा माझा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न राहील. तथा शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्या येण्यासाठी जे रस्ते नाही आहेत, म्हणजे त्यांचा शेतीमाल कधी जर शेतकऱ्यांचा शेतीमाल जास्त पाऊस झाल्यामुळे शेतातच सडतो, त्यामुळे तो त्यांच्या घरापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ते कसे आपल्याला चांगले उपलब्ध करून देता येईल, हे सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना 24 तास वीज कशी आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि ती पूर्ण दाबाची कशी उपलब्ध करून देता येईल, हे सुद्धा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. आणि ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन अद्यापपर्यंत मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वीज कनेक्शन कसे उपलब्ध करून देता येईल, हाही माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. तथा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण गोडाऊनसारख्या योजना आपल्याला त्या ठिकाणी राबवायच्या आहेत व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव कसा मिळेल यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. आणि दुसरं असं की आपण पाहतो की शेतकऱ्यांना पीक कर्ज जे आहे ते सुद्धा आता मिळणं कठीण झालेलं आहे. ते शेतकऱ्यांना पीक कर्जसुद्धा जास्तीत जास्त एकराप्रमाणे कसं मिळेल, हा सुद्धा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. व सिंचनावर जास्त भर देऊन शेतकऱ्यांना बागायत शेती कशी करता येईल याकडे सुद्धा मी त्या ठिकाणी लक्ष देणार आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातल्या ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत त्या गेल्या काही वर्षापासून शासनाने असं गृहीत धरलेलं आहे किंवा कमी पटसंख्या झालेल्या शाळा ह्या बंद करण्याच्या समायोजन म्हणजे एका ठिकाणी आणण्याच्या मार्गावर आहे. हे ग्रामीण भागातलं शिक्षण हे निरंतर राहिलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपलं काही नियोजन आहे का? खरं तर आपण पाहतो या देशामध्ये मोठमोठी लोक जी निर्माण झाली,
महापुरुष किंवा अनेक लोक जे आहेत ती जिल्हा परिषदच्या शाळेमधून निर्माण झालेली आहेत. आणि अशा या जिल्हा परिषदच्या शाळा प्रामुख्यानं बंद झाल्या पाहिजे असं मुद्दामून वरच्या लेवलवरून धोरण आखण्यात आलं आणि त्या ठिकाणी उच्च दर्जाचं जे शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांनी आपल्या लेकरांना शहरातल्या शाळेमध्ये टाकण्याचा जो घाट त्या ठिकाणी घातलेला आहे किंवा शहरातल्या शाळेमध्ये आपण टाकतो आहे, त्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळेतील पटसंख्या ती कमी होत आहे. त्यामुळे तिथले शिक्षणाचा दर्जा कसा आपल्याला उंचावता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार. धन्यवाद सर. आदरणीय सम्राटजी डोंगरदेव साहेब मूर्तिजापूर मतदारसंघ यांनी युग बदल न्यूज मराठीच्या चाहूल विधानसभेची मी आमदार बोलतो या कट्ट्यावर त्यांचा अतिशय महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला आणि निश्चितच युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक शुभेच्छा देतो की ते लवकरच त्यांनी जे इच्छा व्यक्त केलेली आहे की ते आमदार म्हणून विधानसभेमध्ये जातील आणि मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी प्रभागाच्या बाबतीत जे त्यांची संकल्पना आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ते निश्चितच त्यांची पूर्ण होईल अशी एक आशा या ठिकाणी आम्ही युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून करतो आणि सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.